नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं कोस्टल रोडचा पर्याय स्वीकारला आहे. या कोस्टल रोडचं भूमिपूजन उद्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मुंबईतल्या मच्छीमारांनी या कोस्टल रोडवर आक्षेप नोंदवले आहेत. यापूर्वी जेव्हा वरळी वांद्रे सीलिंग झाला तेव्हाही मच्छीमारांकडून अशाच प्रकारचे आक्षेप नोंदवले गेले होते आणि आताही कोस्टल रोडमुळे आपल्या उपजीविकेवर बालंट येईल असं त्या मच्छीमारांना वाटतंय. मच्छीमारांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या पूर्वीच लावलेला नाराजीचा सूर शिवसेनेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करतोय. एका बाजूला उद्धव ठाकरेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट आणि दुसऱ्या बाजूला कोळ्या बांधवांची, मच्छीमारांची उपजीविकेची साधनं, या दोन विषयांच्या परस्पर संबंधांवर आणि मुंबईतल्या वाहतूक समस्यांवर खरंच कोस्टल रोड हाच एकमेव उपाय आहे की पर्यायी काही उपाय असू शकतात, या एकंदरच विषयांवर आजचा रोकठोक, अर्थातच रोकठोकचा या निमित्तानं होणाऱ्या चर्चेतला विषय आहे अडथळा कोस्टल रोडचा. मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महानगरपालिकेने जो कोस्टल रोडचा पर्याय स्वीकारलाय त्याला मच्छीमार का विरोध करतायत, त्याबाबत आपण आधी एका बातमीच्या माध्यमातून माहिती मिळवू. मुंबईत वरळी किनाऱ्यावर समुद्रात भराव टाकण्याचं हे काम सुरू आहे कोस्टल रोडसाठी. या प्रकल्पाचा पहिला टप्पा नरिमन पॉइंट ते वरळी असा आहे. महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प. मात्र या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायावर गदा येण्याची भीती कोळी बांधवांना आहे. वरळी कोळीवाड्यातील क्लिव्हलँड बंदर इथे नौकांची ये जा होण्यासाठी 2 खांबात 200 मीटर अंतर असावं. किनारपट्टीपासून 6 ते 30 फूट खोल अंतरावर भराव टाकू नये. डोलनेटनं मासे पकडण्याच्या जागा अबाधित राहाव्या. प्रकल्प बांधकामात गाळ किनारपट्टीवर साचला तर तो काढणार कोण? भरावामुळे कोळीवाड्यात पाणी शिरल्यास जबाबदार कोण? आपल्या राजभवनपासून ते आपल्या मोतमावलीपर्यंत तिथे आम्हाला प्रॉन्स, सेवण, इतर काही मासे मिळतात. एक क्वालिटी फिश मिळते आणि तिथे तुम्ही भराव टाकला तर तो आमचा संपूर्ण मच्छीमार हा उद्ध्वस्त होईल. तर याचा विचार करावा आणि हे त्वरित आम्हाला एक लेखी हे द्यावं की बाबा आम्ही असं करतो, मग आम्ही विचार करू. वांद्रे वरळी सागरी सेतू बांधताना अनेक आश्वासनं सरकारनं दिली होती, मात्र ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आता कोस्टल रोड बांधताना त्याची पुनरावृत्ती नको अशी भूमिका कोळी बांधवांनी घेतली आहे. नाहीतर रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. वरळी बांद्रा सीलिंगच्या टायमाला आम्हाला कॉम्पेन्सेशन देतो बोलला, परंतु कॉम्पेन्सेशनचा एक पैसाही आमच्या मच्छीमारांना मिळालेला नाही. आमच्या मच्छीमार जो बाधित होतो, जो गरीब मच्छीमार मरतोय, त्याच्याबद्दल तुमची काही एक भूमिका तुमची नाही. स्वतः ते तिथे कामं करतात, त्यांना या खडकाची, या समुद्राची, या बंदराची संपूर्ण माहिती आहे. त्यांना विश्वासात न घेता तुम्ही डायरेक्ट प्रोजेक्ट चालू करताय. एकूणच मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जात आहे. मात्र असं असलं तरी प्रकल्पाचा मार्ग खडतर असणार हे मच्छीमारांच्या इशाऱ्यावरून दिसून येत आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. तर या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ पुण्याहून, पराग अळवणी, भारतीय जनता पक्षाचे आमदार, त्याचबरोबर माझ्याबरोबर स्टुडिओत आहेत वेदांत काटकर, सदस्य आहेत महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, आणि आपण वाट पाहतोय शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. अर्थातच चर्चेची सुरुवात वेदांत काटकर यांच्यापासून. वेदांतजी, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला दावा केला जातोय की कोस्टल रोडमुळे मच्छीमार बेरोजगार होतील आणि मच्छीमारांना अपेक्षेप्रमाणे उपजीविकेसाठी लागणारी मासळी या भागात मिळणार नाही, खरंच ही कारणं आहेत का त्यामागे काही इतर राजकारण आहे? कारण हा दावा तसा पटत नाहीये. प्रथमतः मला सांगू इच्छितो की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे आणि त्या किनाऱ्यावरती मच्छीमार आपली उपजीविका करतात, मच्छीमारी करून.
आज तुम्ही बघत असाल की मँग्रोव्ज किंवा अनेक काही जे ब्रीडिंग सेक्शन्स आहेत, जे आपण त्यांना म्हणतो की कोस्टल रोडवर, कोस्टल 5 नॉटिकल्स माईलपर्यंत त्यांचं ब्रीडिंग होतं किंवा तिथे नवीन मच्छी तयार होते. अशा परिस्थितीत तिथे आमची काही मच्छीमार उपजीविका करतात खोलवर न जाता. आणि अशा परिस्थितीत जर तिथे तुम्ही रेक्लेम करणार असाल ती जागा, तर तिकडची जी दर दिवशी जे उपजीविका करणारे मच्छीमार आहेत त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल किंवा त्यांचा डे टू डे लाईफ हे हॅम्पर होणार आहे. किती मच्छीमार आहेत आणि त्यांना कुठली मासळी सापडते या किनारपट्टीवर जिथे हा कोस्टल रोड आल्यामुळे ते शक्य होणार नाही असं वाटतं? हे बघा, इकडे जर तुम्ही असं म्हणायला गेलात तर तिथे प्रॉन्स आहे, लॉबस्टर आहेत, बऱ्याचशा अशा मच्छी आहेत ज्या खडकांमध्ये जिथे अंडी त्यांचं प्रजनन होतं, प्रजनन काळामध्ये त्यांनी तिकडे ते वास्तव्यास राहून प्रजनन केलं जातं. अशा ठिकाणी तिथे भराव टाकला जातो 600 मीटरचा. आणि हा कोस्टल रोड जो होणार आहे हा पूर्ण कोस्टल म्हणजे आपण म्हणतो 5 नॉटिकल्स माईलपर्यंत तुम्ही त्यांचा भराव टाकून करणार आहात. आता इथे 400 मच्छीमार आहेत, ते फक्त वरळी कोळीवाड्यातले आहेत. आपण जर पूर्ण किनारपट्टी जर बघितली तर तिथे वर्सोवा आहे, मोरा गाव आहे, जुहू आहे, तिथे क्रीक्स आहेत. त्या क्रीकमध्ये देखील प्रजनन काळामध्ये बऱ्याचशा मच्छी ज्या आपण म्हणतो की अगदी फार दुर्लभ अशा असतात, जसं आपण लॉबस्टर म्हणतो ज्याला फार मार्केटमध्ये भाव आहे. पण अशा जर तुम्ही भरणा टाकून जर कोस्टल रोडचं ड्रीम प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करत असाल तर मला एक सरकारला प्रश्न विचारायचा की कुठल्या बाबतीत ह्यांनी कोळी लोकांना त्यांच्या कमिटीज किंवा त्यांच्या संस्था ज्या फिशरीशी निगडीत आहेत अशा लोकांना कधी प्रेझेंटेशन दिलं का? नाही. आणि आपण या संदर्भातला खुलासा लगेचच सरकारचे अर्थातच भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आहेत आपल्याबरोबर, पराग अळवणी यांना प्रश्न विचारू. परागजी, ज्या पद्धतीनं मुंबईचा मूळ निवासी असलेला मच्छीमार कोस्टल रोडवर आक्षेप नोंदवतोय, त्यांच्या आक्षेपातला पहिला मुद्दा असा आहे की जे तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेतलेलं गेलेलं नाही. तुमचं उत्तर काय आहे? तुम्हाला वाटतंय की कोस्टल रोडच्या माध्यमातून होणारा प्रयत्न हा विश्वासात घेऊनच सुरू झालेला आहे की ती जबाबदारी शिवसेनेची आहे? नाही प्रसादजी, मला असं वाटतं की दोन्ही विषय फार महत्त्वाचे आहेत. कोस्टल रोड हा पश्चिम उपनगरातल्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच, परंतु जर का या संदर्भामध्ये काही आक्षेप किंवा काही सूचना, काही हरकती असतील तर निश्चितपणे त्या मंडळींचं निरसन व्हायला पाहिजे. त्यांच्या शंकांचं, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. आणि हा शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. एखादा मोठा प्रकल्प जेव्हा होतो तेव्हा त्याची दुसरी बाजूसुद्धा असू शकते, परंतु ती कशी त्यातला प्रश्न समाप्त करता येतील असा सरकारचा भूमिका असतेच. मला स्पेसिफिकली माहीत नाही, परंतु माझ्या मीडियाच्या माध्यमातून माझ्या वाचनात आल्याप्रमाणे अशा काही बैठका वगैरे झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचं शंकेचं निरसन झालं नसेल तर ते व्हायला पाहिजे, ह्यात काहीच शंका नाही. पण आत्ताच्या घडीला तुम्ही कोणत्या आधारावर अशा प्रकारचा कोस्टल रोड हा मुंबईसाठी फायद्याचा आहे असं म्हणाल? नाही, दोन गोष्टी प्रसादजी. आपल्याला माहिती आहे की उपनगर म्हणजे अगदी एक्सटेंडेड उपनगर, फार लांबून लोक मुंबईमध्ये प्रवास रोजचा करत असतात. रेल्वे पुरी पडत नाही. आता मेट्रोची जोड आपण त्याला करतोय, परंतु रस्त्यांची आवश्यकता ही निश्चितपणे आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा रोड निश्चितपणे महत्त्वाचा ठरणार आहे. ईस्टर्न फ्रीवे झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला थोडा रिलीफ हा अगदी ठाण्यापर्यंतच्या लोकांना मिळाला, तसाच ह्या कोस्टल रोडच्या माध्यमातून निश्चितपणे रिलीफ मिळू शकतो. आणि जी ट्रॅव्हल टाईम आहे जो ॲट टाइम्स 2-2, 2.5 ताससुद्धा दहिसरवरनं नरिमन पॉईंटला पोचायला लागतात, तर तोही कमी होईल. या सगळ्यातून पर्यावरणाचे, प्रदूषणाचे विषय निश्चितपणे कमी होतील. आणि त्यामुळे मला वाटतं की आवश्यकता आहे की नाही अशा पद्धतीच्या रस्त्याची, निश्चितपणे आवश्यकता आहे. अगदी. परागजी, आपण जी आता माहिती दिली त्या अनुषंगाने एक पूरक माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो सरकार असेल आणि त्या पूरक माहितीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो ती अशी आहे की हा कोस्टल रोड हा मुळात 35.6 किलोमीटर आहे. त्याचा प्रकल्प खर्च हा 12,721 कोटी रुपये आहे.
सध्याचा रस्तेमार्गे हा 3 तासांचा प्रवास करून जे अंतर कापलं जातं तो सुमारे 45 ते 50 मिनिटात ते अंतर कापलं जाईल अशी अपेक्षा या कोस्टल रोडच्या बांधकामानंतर व्यक्त केली जाते. 4 वर्षामध्ये हा कोस्टल रोड पूर्ण होईल आणि तो दक्षिण मुंबईतल्या सर्वप्रथम भागापासून अर्थात नरिमन पॉईंटच्या टोकापासून तो प्राथमिकदृष्ट्या दहिसरपर्यंत म्हणजे पूर्णपणे मुंबईची पश्चिम किनारपट्टी जोडणारा असेल आणि तो दहिसरच्या पुढे वेळप्रसंगी विरारपर्यंत नेण्याची ही योजना या कोस्टल रोडच्या निर्मात्यांच्या माध्यमातून साकारली जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरापर्यंत मुंबईकरांच्या प्रवासात 70% वेळेची आणि 34% इंधनाची बचत होणार आहे. मुंबईतलं ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यास हा कोस्टल रोड मदत करेल असा दावा केला जातोय. एकूण ही तथ्य आहेत जी सरकारी पातळीवर मांडली गेली आहेत. अशोक दातार आपल्या सोबत आहेत, वाहतूक तज्ज्ञ आहेत. अशोकराव, ही तथ्य मानायची खरी का केवळ एक नवा सरकारच्याकडून देण्यात आलेला किंवा दाखवलेला दिवा स्वप्नाचा भाग मानायचा? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण फार चुकीचे आकडे सादर करून असे मोठमोठे प्रोजेक्ट सादर केले जातात. पहिली गोष्ट, या प्रकल्पाचा खर्च बराच वाढलेला आहे. तो 20,000 कोटीच्या वर आहे, 12,000 कोटी नाही. आणि ॲक्च्युली काय होईल ते सांगता येत नाही. हा एक भाग. नंतर दुसरा भाग, हा प्रकल्प प्रायः म्हणजे 95% लोक या प्रकल्पामध्ये या कोस्टल रोडनी जातील ते केवळ मोटार गाडीतून जातील. सो जनतेला याचा फायदा फार कमी होणार आहे. एकंदर लोक जाणार आहेत ते जास्तीत जास्त 3 लाख लोक दररोज. आणि हा 3 लाख हा आकडा अतिशय सामान्य आहे. एकंदर मुंबईच्या वाहतुकीचा विचार केला तर वास्तविक पाहता 35 लाख लोक वेस्टर्न रेल्वे प्रवास करतात. हायवेवर देखील खूप लोक प्रवास करतात. बसनी प्रवास करतात. मेट्रोनी जवळपास 14 ते 17 लाख प्रवास करतील. आणि या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की याला पर्याय नाही. हे अगदी चुकीचं आहे. याला पर्याय पार्टली मेट्रो आहे. याशिवाय बस रॅपिड सिस्टीम जर केली असती वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तर त्यांनी प्रश्न बरेच सुटले असते बिनखर्चात. आणि यातनं केवळ मोटारिस्ट आल्यामुळे एकंदर मोटारींच्या संख्येत जास्ती वाढ होईल. आणि त्यामुळे जे काय 8 ते 10 जंक्शन्स आहेत तिथे ट्रॅफिक जाम वाढेल, कमी होणार नाही. फार थोडे लोक असे आहेत की जे नरिमन पॉईंटपासून ते एकदम बोरिवलीपर्यंत जाणार आहेत. त्यांचा संख्या क्षुल्लक आहे. अगदी अशोकराव, मी एका क्षणासाठी आपल्याला मध्ये थांबवतो आणि आपल्यापर्यंत ही माहिती सगळ्या प्रेक्षकांच्या द्वारेपर्यंतही पोहोचवू इच्छितो की यशवंत जाधव शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत, स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते आपल्याबरोबर चर्चेत सहभागी झाले आहेत. तेव्हा त्यांनाही ह्या संदर्भातले काही प्रश्न आपण विचारू. आणि पुन्हा एकदा अशोकराव तुमच्यापर्यंत मी प्रश्न घेऊन येईन. यशवंत जाधव, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. कोणत्या आधारावर कोस्टल रोड तुमच्यासाठी, मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरतो? एक. आणि दुसरा मुद्दा, या सर्व कोस्टल रोडमुळे जर मुंबईतला मच्छीमार हद्दपार होत असेल तर मुंबईच्या मूळ निवासी मच्छीमाराच्या बाबतीत शिवसेनेची ही भूमिका योग्य वाटते का? मुळात म्हणजे कोस्टल रोडची जी कल्पना आहे. हॅलो, अगदी बोला, मी आवाज येतोय तुमचा, बोला आपण. मुळात जी कोस्टल रोडची संकल्पना आहे ही 2013 पासून त्याच्यावर विचार सुरू होता. 2016ला या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. आणि ज्यावेळेला हे अंमलबजावण्याची सुरू झाली त्या दरम्यान त्या ठिकाणी असणाऱ्या संबंधित सर्व लोकांशी वेळोवेळी बोलणं केल्यानंतर त्यांचे विचार घेतल्यानंतरच, त्यांच्याशी विचारविनिमय झाल्यानंतरच कोस्टल रोडचा हा पुढचा संपूर्ण जे काम आहे ते काम करण्यात आलेलं आहे. आणि मुळात म्हणजे हे सगळं करत असताना या मुंबई शहराचा मूळ नागरिक जर कोण म्हटलं तर तो कोळी बांधव आहे. आणि या कोळी बांधवांना कुठेही शिवसेनेनं आजपर्यंत शिवसेनेची ही भूमिका राहिलेली आहे की कोळी बांधव या मुंबई शहराचे पहिले या ठिकाणचे नागरिक आहेत. आणि त्यामुळे त्यांना सातत्यानं शिवसेना
जी सहकार्य करत चाललेली आहे नेहमीच. त्यांना कुठेही त्रास होऊ नये अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची राहिलेली आहे आणि यापुढेही राहणार आहे. पण यशवंतराव, एक मुद्दा असा उपस्थित होतो, आपल्या बरोबर इथे वेदांत काटकर आहेत आणि ते सांगतायत की मच्छीमारांना विश्वासात घेतलं गेलेलं नाही. कदाचित त्यांना माहिती नसेल, परंतु त्यांनी माहिती घेतल्यावर त्यांच्या लक्षात येईल की मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्याशी बैठका घेतल्या असतील. कदाचित त्या बैठकामध्ये जे कोळी बांधव सहभागी झाले त्यांच्यासोबत ते आले नसतील, परंतु जे कोळी बांधव त्या बैठकांमध्ये आलेले आहेत त्यांचं संपूर्ण मिनिट्स त्यांच्या नावासह प्रशासनाकडे अवेलेबल आहे आणि ते स्वतः ज्या वेळेला आम्हाला हे लक्षात आल्यानंतर स्वतः आम्ही तपासून पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मी एवढं इथे ठामपूर्वक सांगू शकतो की प्रशासनानं ज्या ज्या वेळेला संवाद साधायचा आहे त्या वेळेला कोळी बांधवांशी संवाद साधलेला आहे आणि त्या वेळेला चौकशीमध्ये त्यांना ज्या अपेक्षित असलेल्या गोष्टी त्यामध्ये कशा सामावून घेता येतील त्याचा विचार करूनच संबंधित हा प्लॅन तयार केला गेलेला आहे. जाधव साहेब, एका क्षणासाठी आपण फक्त थांबा. आपल्या बरोबर वेदांतजी आहेत. वेदांतजी लगेच याच प्रकरणावर खुलासा करतील की नक्की झालं काय आणि उद्या भूमिपूजनाचा विषय अगदी जवळ येऊन ठेपलाय, तत्पूर्वी अशा प्रकारचा वाद का जन्माला येतोय? आता जे जाधव साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी आमच्या सर्व सोसायटींना किंवा कोळी बांधवांना याची कल्पना दिली असं ते म्हणाले. मग मला त्यांना एक आठवण करून द्यावीशी वाटते की महापौरांनी, उपमहापौरांनी आणि तिकडचे स्थानिक खासदार आणि आमदार ह्यांनी एक तातडीची बैठक लावून आणि सर्व कमिशनर, फिशरीज आयुक्त, नंतर बाकीचे जे शिक्षण समिती अध्यक्ष, असे बरेचसे कमिशनर आमच्या समोर बसले आणि ही बैठक मला वाटतं काल झाली, ह्या 2 दिवसापूर्वी झाली. माझा एक प्रश्न जाधव साहेबांना आहे की 2016ला हा प्रकल्प चालू झाला आणि आम्हाला चीफ इंजिनियर जे आहेत कोस्टल रोडचे माचीवाल साहेब ते म्हणाले की हा पोर्टलवर टाकला गेला. कुठला मच्छीमार हा लॅपटॉप घेऊन आपल्या बोटीत जातो किंवा पोर्टलवर बघतो? नाही, पण पाटकर साहेब एक प्रश्न त्यात असाही येतो की मच्छीमार त्यांचं नेतृत्व करायला उतरत नाहीत, त्यांचे नेते उतरतात. नेत्यांनी बघावं पोर्टल. आज आम्हाला तेच सांगायचं आहे की जसा त्यांनी प्रश्न विचारला, मला इथे पक्षीय राजकारण कोणाशी करायचं नाही, पण एक सांगायचा प्रश्न इथे आहे की जेव्हा आम्हाला विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं उत्तर किंवा आम्हाला गेलेल्या प्रश्नांसाठी उत्तर आम्ही त्या कमिशनर किंवा फिशरीजकडे मागत होतो, त्याचं उत्तर आम्हाला सांगितलं की वरिष्ठांची चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवू. हे परवाच्या मीटिंगमध्ये जाधव साहेबांनी त्याची पूर्ण माहिती घ्यावी. आणि आज देखील आयुक्तांनी आम्हाला प्रश्न विचारले की तुमची काय माहिती असेल ती आम्हाला पुरवा. आज 2018मध्ये तुम्ही आम्हाला माहिती विचारता, जेणेकरून तुम्ही आज भरती चालू केली आहात. 600 म्हणजे तुम्ही 1.5 किलोमीटरचा पट्टा भरणी टाकून झाल्यानंतर जाधव साहेब या प्रश्नावर आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. नाही, ठीक आहे, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांना उत्तर देतो. त्यांचं पूर्ण झालं असेल तर मी बोलतो. अगदी बोला. हा, कसं आहे वेदांची, मला आपल्याला एक सांगायचं आहे की मुळात म्हणजे आपण जर आलात त्या बैठकीला, मला वाटतं आपण होतात की नाही मला माहिती नाहीये, पण त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. महापौरांच्या बैठकीला आम्ही हजर होतो. हा, मग मी पण होतो त्या बैठकीला. तो आपणही होतात, मीही होतो त्या बैठकीमध्ये, मी सुद्धा बसले होतो. म्हणजे परवाच झालेली बैठक? हो, परवा जे बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही अगोदर म्हणालात, अगोदर झाली बैठक 2 वर्षापूर्वी. नाही, ती जी बैठकी झाली ना, ती मच्छीमार बांधवांबरोबर जी प्रशासनाने ज्या बैठका घेतल्या त्या बैठकाच्या बाबतीमध्ये मी बोलतोय. परंतु या सुद्धा बैठकीला मी स्वतः उपस्थित असताना मच्छीमार बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्या जातील आणि त्याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतरच हा निर्णय घेतलेला अशा पद्धतीने सुद्धा चर्चा झाली. तरी सुद्धा काही आणखी अडचणी असतील किंवा त्यांना काय वाटत असतील अडचणी यामध्ये आहेत म्हणून, तर त्या सुद्धा जाणून घेऊन त्यावर आपल्याला काही मार्ग काढता येऊ शकेल का ही सुद्धा तपासण्याची गरज आहे, ती तपासली गेली पाहिजे असं आमचंही म्हणणं आहे. यशवंत जाधव, मी आपल्याला एक छोटीशी विनंती करतो आपल्या माध्यमातून, प्रेक्षकांपर्यंतही हा विषय जाईल आणि थोडक्यात इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनाही सांगू इच्छितो की आपण एका जाहिरातीच्या छोट्याशा विश्रांतीसाठी इथं थांबतोय. आपण सर्वजण कृपया या चर्चेत यानंतरही सहभागी व्हा. मात्र प्रेक्षकांना विनंती आहे की मुंबईसाठीच्या या एका अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत महागड्या अशा प्रोजेक्टबद्दल, प्रकल्पाबद्दलची ही चर्चा आहे, तेव्हा आपणही रोखठोकचा पुढचा भाग चुकवू नका. यानंतरची चर्चा अर्थातच अशा प्रकारचे प्रकल्प खरंच गरजेचे आहेत का, मुंबईच्या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे या दृष्टिकोनातून.
नमस्कार. रोखोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. या चर्चेमध्ये आता आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत गिरीश राऊत, पर्यावरण तज्ज्ञ. आपलं स्वागत गिरीश राऊत साहेब. आणि आपण आता चर्चेला सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न पुन्हा एकदा यशवंत जाधव यांना असेल. यशवंत जाधव, ज्या पद्धतीनं मच्छीमार बांधव वारंवार असं सांगतायत की हव्या त्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं ऐकूनच घेतलं गेलं नाही, ही भूमिका कितपत योग्य आहे? आणि अशा पद्धतीनं साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून एखादा विषय रेटून नेणं हे महानगरपालिकेला शोभतं का? हॅलो, काय यशवंत जाधव, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आता आवाज आला, तुमचा प्रश्न समजला नाही. बरं, मी प्रश्न आपल्याला पुन्हा विचारतो. प्रश्न असा आहे की मच्छीमार बांधवांची तक्रार आहे की त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही, आणि ते सुद्धा तेव्हा त्यांच्याशी बोलायला सुरुवात झाली ज्या वेळेला प्रकल्पाचं भूमिपूजन जवळ येऊन ठेपलं होतं. मुळात अशा पद्धतीनं साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट रेटून नेण्यासाठी महानगरपालिकेचं वागणं बरोबर आहे का, जर ते खरं असेल? नाही, मुळात म्हणजे असं आहे की या ठिकाणी कोणतरी गैरसमज पसरवते हे निश्चितपणे आपल्याला मानायला पाहिजे. कारण आम्ही ज्यावेळेला एक म्हणणं लक्षात आलं कोळी बांधवांचं, ज्यावेळेला आम्ही अधिकाऱ्यांना, प्रशासनाला विचारलं की ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही मागवली असता त्यामध्ये 2016ला केलेला पत्रव्यवहार, त्यानंतर 2017ला केलेला पत्रव्यवहार, कोळी बांधवांशी केलेली चर्चा, त्यांचं मिनिट्स, हे सगळं अवेलेबल आहे. ज्यांना पाहायचं असेल ते प्रशासनाला आमच्या सोबत येऊन प्रशासनाकडून पाहू शकतात. अर्थात त्या ठिकाणी चर्चा करायला आलेल्या ज्या संघटना आहेत त्या कदाचित आज वेगळ्या असतील किंवा आणखी कशा असेल त्या मला माहिती नाही आहेत. परंतु जे आम्ही पाहिलं तर त्यावेळेला संघटनांशी त्यांनी चर्चा केलेली होती. त्यांना पाठवलेल्या पत्रांचे त्यांनी प्रती दाखवल्या, त्यांची चर्चा केलेल्या प्रती दाखवल्या. मुळात म्हणजे प्रश्न असा येतो की कोळी बांधवांना शिवसेनेने सातत्यानं नेहमी त्यांचं सहकार्य घेतलेल्या शिवसेनेने, आणि शिवसेनाही कोळी बांधवांसाठी नेहमी त्यांच्यासाठी आग्रही राहिलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी. त्यामुळे कोळी बांधवांना कुठेही अन्याय होणार नाही यासाठी शिवसेना लक्ष ठेवूनच आहे. आणि कोळी बांधवांना आज जे काही आज सुरू आहे काम, ते फक्त आता एक सॉइल टेस्टिंगचं काम सुरू झालेलं आहे. परंतु त्यातूनही त्या कोळी बांधवांचं जे म्हणणं आहे, जे अगोदर ऐकून घेतलेलं आहे, परंतु त्यातूनही आता काही जण त्यामध्ये राजकारण करतही असतील, आम्ही त्याच्यावर काही बोलत नाहीये. परंतु आम्हाला कोळी बांधवांना कुठेतरी दिलासा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्या केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून. तुम्ही आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पीडित कोळी बांधवांना असं सांगू इच्छित आहात की तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकाल. आपल्या बरोबर गिरीश राऊत आहेत. राऊत साहेब, ज्या पद्धतीनं सरकार अशी भूमिका घेत आहे की आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, वैयक्तिकरित्या तुम्हाला या गोष्टी पटतात की खरंच ऐकून घेतलं जातं? कारण वरळी वांद्रे सीलिंगच्या वेळचा लढा आम्ही तुमचा पाहिला आहे, आणि त्यावेळेला सुद्धा हेच प्रश्न जन्माला आले होते, जे प्रश्न आज कोस्टल रोडच्या निमित्तानं पुन्हा जन्माला आलेले आहेत. बरोबर आहे. वरळी बांद्रा सीलिंगच्या वेळेला पण असंच झालं. ही सरळ सरळ धुळफेक आहे. कसलाही ज्ञान नसताना केवळ कसले तरी अहवाल बनवायचे, आणि ते शनी महात्म्याची पोथी असते तशी जनतेला त्याला प्रमाण मानायला विज्ञानाचं नाव देऊन लावायचं, हे धादांत खोटं आहे, चुकीचं आहे. वरळी बांद्रा सिलिंगनी काय उद्ध्वस्त केलं मुंबईला ते समोर आहे. चौपाट्या गेलेल्या आहेत, दादर शिवाजी पार्क सहित मुंबई बुडालेली आहे 26 जुलैला, त्याचा मोठा वाटा आहे. माहीमच्या मँग्रोव्ह जंगलावर भयंकर वाईट परिणाम झाले आहे. खाडी आणि समुद्राचं डबकं झालं आहे. मच्छीमार उद्ध्वस्त झालेले आहेत. वाहतुकीमध्ये कोंड्या प्रचंड वाढलेल्या आहेत. काडीचाही उपयोग झालेला नाही त्या प्रकल्पाचा. आता प्रश्न असा झाला आहे की हे काय आहे? परांजपे समिती 87ची आहे, जी मुख्य चीफ सेक्रेटरींच्या खाली नेमलेली. कोणी सांगितलेले आहे असे प्रकल्प करायला? नाही सांगितलेले आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट स्ट्रॅटेजी आहे जुलै 94 नाही सांगितलेलं आहे. MUTP 2 नाही सांगते. करायचं काय होतं? साधं होतं. 95चं आकलन असं होतं वाहतुकीचं की जवळजवळ 100 वर्ष बेस्ट रस्त्यावर न्याय देत होती. हा रस्त्यावरचा प्रश्न आहे. बेस्ट त्यावेळेला फक्त 4% जागा व्यापून 61% सेवा देत होती, आणि मोटारीत 84% जागा व्यापून फक्त 7% सेवा देत होती. करायचं साधं होतं की बेस्ट वाढवत जायला पाहिजे होती जशी लोकसंख्या वाढत होती. खोटं चुकीचं आकलन केलं. ते कार लॉबी, इंधन लॉबी आणि सिमेंट कॉन्क्रीट स्टीलची लॉबी आहे, ह्याच्यामुळे झालेलं आहे. अगदी या विषयावर मगाशी आपल्या बरोबर अशोक दातारांनी हा मुद्दा अराजकाकडे गेली. अगदी अशोक दातारांनी हा एक मुद्दा मगाशीच लावून धरला होता. दातार साहेब, आपण या अनुषंगाने मगाशी जी भूमिका मांडत होतात त्याचबद्दल मला विचारायला आवडेल की
खरंच अशा प्रकल्पांमुळे मुंबईची वाहतूक समस्या सुटेल का? आणि यानंतरच्या प्रश्नाची सुरुवात असेल ती पराग अळवणींपासून, कारण सरकारच्या भूमिकेचं, सरकारच्या मनात काय चाललंय तेही जाणून घ्यायचंय आपल्याला. सर्वप्रथम अशोक दातार, आपण बोला. या कोस्टल रोडमुळे वाहतूक समस्या वाढेल, कमी होणार नाही. कशी काय? प्रश्न एक. दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढला पाहिजे मुंबईमध्ये. पब्लिक ट्रान्सपोर्टनी जोपर्यंत लोक प्रवास करत नाहीत तोपर्यंत एका बसच्या प्रमाणात 3-4 मोटारी जागा अडवतात जास्ती. तेव्हा जर बसला जर मदत केली, त्याशिवाय आपण ज्या मेट्रो येत आहेत, मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 2 वगैरे, आणि शिवाय AC ट्रेन्स आर कमिंग आणि याची कॅपॅसिटी वेस्टर्न रेल्वेची वाढणार आहे. नाही, पण दातार साहेब, माझा एक प्रश्न आहे, तो कायमच तुमच्यासारख्या वाहतूक तज्ञांना मला विचारावासा वाटतो. आणि तो प्रश्न असा आहे दातार साहेब, की हा कोस्टल रोड झाला तर या कोस्टल रोडवरून आपण बेस्टच्या बसेस नेल्या तर मग सामान्य माणूस नाही का वापर करणार त्या कोस्टल रोडचा? पण कोण जाणार त्या बसमध्ये? हे चुकीचं आहे, कारण बस एमटी रोडवर जाऊ शकत नाही. आपण बघा, ईस्टर्न फ्रीवेवर एक तरी बस जाते का? बस जाणार फक्त वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं, LJ रोडवरनं, लिंकिंग रोडवरून. जिथे माणसं आहेत, जिथे माणसं तिथे बसचा काही उपयोग नाही. अगदी. पराग अळवणी आपल्या बरोबर आहेत. पराग अळवणी, मुळात शहरामध्ये, मुंबईमध्ये पायाभूत सोयीसुविधांचा विकास व्हावा ही भारतीय जनता पक्ष प्रणित विद्यमान राज्य सरकारची एक मोठी भूमिका आहे. एका बाजूला तुमच्याकडून मेट्रो होती आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या साठी काहीतरी असावं या हेतूनं कोस्टल रोड होतोय. पण प्रश्न कायम आहेत आणि ते अधिक जटिल होत चालले आहेत की या एवढ्या महागड्या प्रकल्पांचा खरंच मुंबईला काही लाभ आहे का? निश्चितपणे प्रसादजी, मी म्हणेन की खूप लाभ होणार आहे. आणि मुळात आपण हे बघितलं पाहिजे की अनेक वर्ष मुंबईवर अन्याय झाला. अनेक वर्ष मुंबईसाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले नाहीत. जे नितीन गडकरींच्या काळामध्ये ब्रिज बनले त्याच्या व्यतिरिक्त एक ईस्टर्न फ्रीवे बनला, पण बनले नाहीत. आणि मी नगरसेवक असताना सुद्धा ह्या विषयावर आम्ही सतत महापालिकेमध्ये चर्चा करायचो. आणि त्यामुळे आज आपण कोस्टल रोडची चर्चा करतो आहोत. ती कोस्टल रोडची चर्चा करत असताना दातार साहेब जे म्हणतात ते बरोबर आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट पण वाढवायला पाहिजे. तर तो पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा वाढतोय. आपण वेगवेगळ्या मेट्रोचं जाळं हे मुंबईमध्ये होतं आहे, अनप्रेसिडेंटेड काम होतं आहे. आणि त्यामुळे होलिस्टिक अप्रोच जर का घेतला, एकूण काय काय मुंबई शहरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करतायत याचा जर का विचार केला तर रेल्वेच्या प्रवाशांसाठी काही ना काही चांगल्या दिलासा मिळणार आहे. मेट्रोच्या निमित्ताने खूप मोठा प्रवासी वर्ग त्याच्याकडे डायव्हर्ट होणार आहे. आणि जरी कोस्टल रोडवर दातार साहेबांच्या म्हणण्यानुसार 3 लाखच प्रवासी प्रवास करणार असले तरी ते सुद्धा एक खूप मोठा आकडा आहे. आणि एरवी ते 3 लाख अन्य ठिकाणी जाणार होते. आणि ते 3 लाख प्रवासी मुंबईकरांमधल्या कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व करतात? नाही, मी त्या आकडेवारीत जात नाही, कारण मला माहिती नाही दातार साहेबांनी 3 लाख फायदा आणलेला आहे. आणि मच्छीमार आणि एन्व्हायरमेंट. आम्ही जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की लोकांची ही मागणी आहे. आणि त्यामुळेच मी असं म्हणेन की कोस्टल रोड सुद्धा अनेक वर्ष चर्चेत होता, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो वॉर रूम मध्ये घेतल्यानंतर तातडीने त्याच्या सर्व परवानग्या या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडनं, वेगवेगळ्या मंत्रालयांकडनं मिळवल्या. आणि तो सगळा खटाटोप कोस्टल रोडचा असेल किंवा मेट्रोचा असेल, दिलासा देण्यासाठी जो दिलासा त्यांना अनेक वर्ष मिळाला नव्हता. बोलता मुद्दा मांडला. अशोक दातार असं म्हणतायत की अनेक सूचना मांडल्या मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. यशवंत जाधव आपल्या बरोबर आहेत. यशवंत जाधव, इतक्या गंभीर स्वरूपातले आक्षेप या प्रकल्पाच्या सुरुवातीला झाले आहेत. मुळात अशा प्रकारे हा प्रकल्प रेटून नेण्याचं काम होतंय का, हाच प्रश्न मी तुम्हाला वारंवार विचारतोय. मुळात मी एकच सांगेन की कुठल्याही प्रकारे कोणावरही अन्याय करून रेटून येण्याचा यामध्ये प्रश्नच येत नाहीये.
माननीय शिवसेना पक्षप्रमुखांची हीच भूमिका राहिलेली आहे सातत्यानं, की कोळी बांधवांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे. कोळी बांधवांकडे व्यवस्थित त्यांच्या ज्या काही आहे मागण्या असतील किंवा त्यांच्या ज्या काही सल्ले असतील, सूचना असतील, त्या ऐकून त्याचा निश्चित विचार केला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रशासनाने कोळी बांधवांना विश्वासात घेऊनच त्यांचे अनेक प्रश्न ऐकूनच त्याप्रमाणे त्यांनी तशी आखणी केलेली आहे. ज्यामध्ये ज्यावेळेला पहिल्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोळी बांधवांच्या ज्या संस्था होत्या त्यांनीच सूचना केली होती. कारण जो सीलिंग झालेला आहे त्या सीलिंग मध्ये 28 मीटरची जो मधला गॅप आहे पिलर्स मधला तो ठेवलेला आहे. आणि त्यांनी मागणी केली आहे की आम्हाला किमान 200 फुटाचा गॅप पाहिजे आणि 200 फुटाचा गॅप पाहिजे. आणि त्यामुळे आत्ताच्या जो कोस्टल रोड आहे त्यामध्ये 2 पिलर्स मध्ये 60 मीटरचा ठेवलेला म्हणजे 200 फूट आलेले आहे. या संदर्भात खरं तर जाधव साहेब आपण लगेचच विचारूयात ना, इथे मच्छीमारांचे प्रतिनिधी बसलेलेच आहेत. बोला. जाधव साहेबांना मला एक त्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटतं की जे वर्ली सिलिंगच्या वेळेस त्यांनी जो गॅप ठेवलेला आणि आता जो प्रोजेक्ट येतो आणि त्याच्यामध्ये तो सिलिंगच्या पुढे जाऊन जो दुसरा एक सिलिंग आपण कोस्टल रोडला जोडतोय त्याच्यामध्ये 200 मीटरचं अंतर पाहिजे, हा एक पहिला प्रश्न उत्तर होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा ते असं म्हणतात की त्याच्यातनं बोट सहज जाते, बोट म्हणजे कार नव्हे, त्याच्या मागोमाग येणाऱ्या 4 लाटा, बोटीचा जे पाण्याचे प्रवाह, आज तुम्ही मला सांगा त्या आता पहिलाचा जो सिलिंग आहे त्याच्यामधले जे पिलर आहेत आणि अगदी मधोमध त्याच्या अगदी मधोमध 3 पिलर येणार आहेत, तर बोट काय झिगझॅग जाणार आहे का? त्याच्यासाठी देखील आम्ही कोळी बांधवांनी प्रत्येक माध्यमांना बोटीत बसवून की कसे प्रवाह वाहतात. दुसरी गोष्ट, जेव्हा सीलिंग झाला, सीलिंगच्या वेळेस देखील हाच प्रश्न तिथे उपस्थित केला गेला आणि रोपवे म्हणून आम्ही करू अशी अलाइनमेंट तयार करण्यात आली. मिस्टर राजाध्यक्ष त्यांचे तांत्रिक सल्लागार होते, त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं साहेब 40 पिलर येणार आहेत आणि ही अलाइनमेंट चेंज करण्यात आली. तिसरं उत्तर, BMCचा असाच एक प्रोजेक्ट जो गटार जे आपण म्हणतो 26 जुलैला जो झाला, वॉटर ब्लॉकिंग झाली आणि त्याच्यासाठी वर्ली गटारावरती एक स्टेशन बांधण्यात आलं, त्याला क्लिव्हलँड प्रोजेक्ट आपण म्हणू, आणि त्याचं जो कन्स्ट्रक्शन ते होतं ते युनिटी कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं. 150 मीटर अंतर आम्ही आतमध्ये जाऊन पाणी सोडू, 60 मीटरवर ते तसंच राहिले. अजूनही फार बरं झाला हा मुद्दा तुम्ही काढलात, कारण मला या अनुषंगाने तुम्हाला एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे की जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणातला मैला मुंबईच्या किनारपट्टीवर सोडला जात असेल तर खरंच मासे मिळतात तिथे? साहेब, हाच प्रश्न आम्ही वारंवार फिशरीजला सांगितला, BMCला सांगितला, BMCनी सांगितलं, आम्ही त्याच्यावर पेनल्टी आकारली. तुमची पेनल्टी आकारली म्हणजे उद्या जर कोस्टल प्रोजेक्टवर जर HCCनी काम केलं नाही तर तुम्ही पेनल्टी आकारणार. त्याच्यामध्ये देखील आमचे 150 मच्छीमार आज पोलीस स्टेशनमध्ये होते, बंद केलं त्यांना जोर जबरदस्ती करून. आज युनिटी कन्स्ट्रक्शन ज्यांनी प्रोजेक्ट अर्धवट सोडला त्यांना पेनल्टी लावली आणि त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं गेलं. आपण याबाबत लगेच यशवंत जाधव यांना चर्चेत सहभागी करू. यशवंत जाधव, मराठी माणसावर होणारा अन्याय हा शिवसेनेसाठी या निमित्तानं गंभीर मुद्दा आहे की नाही? मुळात म्हणजे मराठी माणसांवर कुठेही अन्याय होत असेल तर आजपर्यंत फक्त शिवसेनेने त्याची दखल घेतली आहे आणि शिवसेना त्यासाठी धावून गेलेली आहे आणि शिवसेनेने त्यापासून त्यांना मुक्त केलेलं आहे. शिवसेनेचा पहिल्यापासूनच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी म्हणून संघटना असं नेहमीच शिवसेनेला आज संपूर्ण महाराष्ट्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून ओळखतोय. आणि मला आपल्याला इथं एकच सांगावं असं वाटतं की कुठल्याही मराठी माणसावर अन्याय होता कामा नये आणि जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी शिवसैनिकांना नेहमी धावून जायला पाहिजे. अशा पद्धतीचं शिवसेना पक्षप्रमुखांचा आणि माननीय शिवसेना प्रमुखांचे सातत्यानं आमच्या शिवसैनिकांना आम्हाला नेहमीच त्यांचे आदेश तसेच होते आणि आहेत सुद्धा. मला एकच सांगायचं आहे की कुठल्याही मराठी माणसावर अन्याय हा आम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि यापुढेही जर कुठे होत असेल तर तो सुद्धा खपवून घेतला जाणार नाही. मी आपल्याला एक सांगतो की आणि म्हणूनच आज सुद्धा सकाळी 11:30 आम्ही माननीय आयुक्तांना भेटलो. खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, मी स्वतः उपमहापौर आणि जे आपले कोळी बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्यांचे सगळे प्रतिनिधी आज आम्ही पुन्हा भेटलो. आयुक्तांबरोबर बैठक केली आणि आयुक्तांबरोबर बैठक करून सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पाहून निश्चितपणे अगदी जाधव साहेब मुद्दा लक्षात आला. आपण लगेच याच मुद्द्यावर अधिकाधिक माहिती खरं तर मच्छीमारांच्याकडून घेऊ. प्रश्न असा आहे, ते त्यांची भूमिका मांडतात. शिवसेनेचं म्हणणं आहे की ते मच्छीमारांवर आणि मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. ही भूमिका तुम्हाला पटते का? आणि जर पटत नसेल तर तुम्ही उद्यापासून काय करणार आहात? त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटतं की त्यांनी सांगितलं 11:30 वाजता मीटिंग घेतली.
येस, आमच्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला रात्री 11:30 वाजता फोन केला आणि त्यांनी सांगितलं की अशी तातडीची बैठक आहे. मी कुठल्या रात्री 11:30 वाजता फोन आल्यानंतर 12 वाजता आम्ही संस्थानांच्या अध्यक्षांना किंवा सचिवांना जागा करायचं का? दुसरी गोष्ट, त्यांनी आम्हाला पत्र पाठवून सांगितलं की सोमवारी 11:30 वाजता बैठक आहे आयुक्तांबरोबर आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांबरोबर. तसं लेखी पत्र त्यांनी संस्थेला कळवलं. मग ही अचानक बैठक का आज पोस्टपोन प्रीपोन झाली? ठीक आहे, आता बैठकीचा मुद्दा झाला. तुम्ही उद्यापासून काय भूमिका घेणार आहात ते एकदा खुलासा आम्हाला करा. कुठल्याही बघा, आम्ही सी लिंकला देखील विरोध केला नाही. कोळी बांधवांनी त्यांच्या बोटी त्यांना आम्हाला त्याचा कुठलाही कॉम्पन्सेशन दिलं गेलं नाही तरी देखील आम्ही मदत केली, कारण कोळी हा नेहमी मदतीचा हात घेऊनच पुढे जातो. पण आज 400 मच्छीमारांना जर तुम्ही उपासमारीची वेळ आणत असाल, वरळी कोळीवाडा हा जर पाण्यात बुडणार असेल, वर्सोवा जिथे त्यांच्या मच्छीमार जागा आहेत ते सुकवल्या जातात मच्छी, सगळ्यांना मासे खाताना आवडतात, पण कोळी लोकांच्या अडचणींचा विचार करता आला तर आम्ही ऑब्जेक्शन आणि सजेशन मागवले असं सांगितलं जातं. त्या विचारा त्यांच्या अधिकाऱ्यांना, माचीवाल्यांना, की हेच अधिकारी जे आमच्या एनओसी नसताना तुम्ही सामान्य कोळी बांधवांकडनं एनओसी घेऊन कधीपासून प्रोजेक्ट राबवायला लागला? उद्यापासूनची तुमची भूमिका आमची काय हीच आहे? भूमिका असेल. आमचे प्रश्न आम्ही शिवसेना आणि जे कोण असतील त्यांच्याकडे BMC प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल म्हणा, कॉम्पिटंट ऑथॉरिटी असतील म्हणा, MSRD त्यांच्याकडे अगोदरी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर सोल्युशन दिलं पाहिजे. आमच्या ज्या मच्छीमारांवर कुठलाही आला नाही पाहिजे, कुठलाही व्यवसाय बंद नाही झाला पाहिजे, कुठलाही मच्छीमार विस्थापित नाही झाला पाहिजे. जे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण नसतील झाले तर आम्ही रस्त्यावर उतरू, कारण सीलिंग बंद केल्याशिवाय आम्हाला हा प्रोजेक्ट पुढे रेटू शकत नाही. हे लोक अगदी. आपल्याबरोबर गिरीश राऊत साहेब आहेत. राऊत साहेब, हे सगळं प्रकरण कोणत्या दिशेला जाताना तुम्हाला दिसतंय? हे मुंबईला उद्ध्वस्त करण्याकडे चाललंय. बांद्रा वरळी सीलिंगचाच मुंबईच्या 26 जुलैच्या महापुरात मुख्य भाग होता. मच्छीमारांनी आणि इतरांनी त्याला विरोध केला, संघर्ष केला, म्हणून मुंबई 26 जुलैला वाचली आहे. कारण माहीमचा उपसागर बांद्रा वरळी सीलिंग जवळजवळ 70% बुजवत होता. नाही, आता जर समजा कोस्टल रोड झाला, आता जर समजा कोस्टल रोड झाला संपवेल कसा? मुंबई सांगतो कसं. बांद्रा वरळी सीलिंगनी जे घडवलं, निदान 100 एकर जो रिक्लेमेशन आता आहे माहीम कॉजवेच्या पश्चिमेला, आम्ही 2 वेळा पकडलो गेलो. आम्ही तटकऱ्यांना आणून दाखवलं आणि 3-4 एकर कॉजवेच्या पश्चिमेचं लगतचं काढून घेतलंय आणि ते पुढची जे काही शेकडो एकर आहे ते थांबवलंय. माझ्याकडे CWPRAचा अहवाल आहे की अधिकची महागडी जागा मिळावी म्हणून रेक्लेमेशन केली जाते. अहवाल आहे, तो थांबवलाय आपण. मुंबई वाचली आहे लाखो लोक मरण्यातून. ते जे वाचवलं ना ते आता हा कोस्टल रोड घडवेल. आता प्रश्न असा, 5.5 किलोमीटर जर तो झाला तर 35 आणि अर्धा किलोमीटरपैकी 5.5 किलोमीटर तर मँग्रोव्ह जंगलच गाडलं जाते. नीट लक्षात घ्या, भरती ओटी रेषांमधले गाडूनच हा प्रकल्प होतोय. आत्ताच्या स्थितीमध्ये युनोचे सगळे अहवाल IPCCचे सगळे अहवाल कटाक्षाने सांगतायत की सागर पातळीत वाढ होते, प्रचंड तुफान येत आहेत, समुद्र आत शिरतोय. सगळीकडे तुम्ही बघत असाल अमेरिकेत काय घडते, चीनमध्ये काय घडते, हाँगकाँगला. आणि तुम्ही आपण याबाबतच लगेच यशवंत जाधव यांना विचारू. यशवंत जाधव, ज्या मुंबईच्या माध्यमातून पक्षाचं स्थान देशात बळकट आहे त्या पक्षाला मुंबईची काळजी नाही अशा स्वरूपाचा संकेत वारंवार इथे व्यक्त होतोय. मला वाटते एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं शिवसेना यामध्ये अग्रक्रमी राहून ही जो हा प्रकल्प जो करतो आहोत, मुळात म्हणजे हा प्रकल्प मुंबईकर नागरिकांच्या अत्यंत हिताचा आहे. परंतु हा हित मुंबईकर नागरिकांचं जपत असताना आमच्या कोळी बांधवांना सुद्धा हित जपलं जावं या दृष्टीनेच आम्ही सातत्याने विचार करत आलेलो आहोत. मग या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटतं की भारतीय जनता पक्षाला सोबत घ्यावं? कारण जी पत्रिका तुम्ही प्रसिद्ध करता त्यात मुख्यमंत्र्यांचं नावही नाहीये. नाही, तो बघा, हे लक्षात घ्या, हा पाठ आहे प्रशासनाचा. प्रशासनाने उद्घाटन घेतलेलं आहे. प्रशासनाने उद्घाटन कशा पद्धतीने घेतलेलं आहे ते प्रशासनाचा प्रश्न आहे. तो मला एकच या ठिकाणी विचारायचं आहे, हा आमचा काय पक्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम नाही, तो प्रशासनाचा कार्यक्रम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगतोय आपल्याला की कोळी बांधवांचं कुठेही नुकसान होता कामा नये, त्यांचे सर्व हक्क अबाधित राहिले पाहिजेत. आणि म्हणून यासाठी आता यानंतर प्रकल्प मंजूर झाल्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या आमच्या उपमहापौर आणि त्या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका यांनीच हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यानंतर बाकीचे कोण आले असतील तर मला वाटते बाकीच्यांनी राजकारण करण्याचा प्रश्न इथे राजकारण
करू नये, तर शिवसेना पूर्णपणे कोळी बांधवांच्या पाठीशी आणि कोळी बांधवांना कुठेही त्रास होणार नाही याचा आजपर्यंत जसं आम्ही काळजी आपण जसं म्हणता आहात की शिवसेना कोळी बांधवांच्या बाजूनी आहे, मात्र पराग अळवणी यांना माझा प्रश्न आहे. पराग अळवणी, जशा पद्धतीनं शिवसेना कोळी बांधवांच्या सोबत असल्याचं सांगते, कोस्टल रोड हा मुंबईसाठी महत्त्वाचा आहे असं सांगते, मात्र त्यात ही मूळ संकल्पना ज्या सरकारच्या माध्यमातून आली त्या प्रमुखांना सोबत घ्यावंसं त्यांना वाटत नाही. प्रसादजी, मला असं वाटतं की ह्यामध्ये उद्घाटन कोण करतंय, कोणाच्या हस्ते होत आहे आणि कोणाचं नाव वगळलं जात आहे, ह्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबईकरांना जी एक सेवा मिळण्याची आवश्यकता आहे ती मिळते, त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि भारतीय जनता पक्षाचा त्या बाबतीत आनंद आहे. परंतु हे सांगत असताना मला असं वाटतं की ह्या कोस्टल रोडचं खऱ्या अर्थाने जर का सर्व परवानग्या मिळवणं, विशेषतः एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची, याचं जर का कोणाचं श्रेय असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं आहे. आणि मुळात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आल्यानंतर मुंबईमध्ये केवळ कोस्टल रोडच्या परमिशन्स नव्हे तर लाखो कोटी रुपयांचे वेगवेगळे प्रकल्प हे सुरू झालेले आहेत. ते जनता पाहते आहे आणि त्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर नाव आहे की नाही याच्याही पेक्षा जनतेच्या मनामध्ये हे कोरलं गेलेलं आहे की मुंबईचा कायापालट करण्यामध्ये, मुंबईच्या प्रवाशांच्या विशेषतः हितासाठी असंख्य प्रकल्प हे सुरू करण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप मोठं योगदान आहे. माननीय मोदीजींची त्यांना साथ ही लाभलेली आहे. अगदी तुम्ही ज्या पद्धतीची भारतीय जनता पक्षाची ही सामोपचाराची भूमिका आहे, ही कदाचित राजकारणातल्या विविध प्रकारच्या डाव प्रतिडावांचा भाग असू शकतो, पण एक मुद्दा जो या चर्चेच्या निमित्तानं उपस्थित झाला तो निश्चितच विसरता येणार नाही आहे की वरळी वांद्रे सिलिंगच्या मुळे मुंबईच्या किनारपट्टीत जो फरक पडलाय आणि भविष्यात कोस्टल रोडमध्ये सुद्धा मुंबईच्या किनारपट्टीला बाधित करण्याची क्षमता आहे अशी भीती साधार पद्धतीनं पर्यावरण तज्ज्ञ आणि मच्छीमारांनी आजच्या रोकठोकमध्ये व्यक्त केली आहे. आपल्या सगळ्यांनाच मुंबई, तिचं पर्यावरण आणि तिथल्या समाजकारणाचाही विचार करून या बाबींचाही भविष्यात विचार निश्चित करायला हवा. आज रोकठोकमध्ये इतकंच. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. पहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.